आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात. हत्येचा उलगडा होण्याची शक्यता. बीडच्या मसाजोग गावच्या माजी सरपंचाच्या हत्येविरोधात आक्रमक ग्रामस्थांचा रास्ता रोको. केसमध्ये एसटी बस आंदोलकांनी पेटवली. हत्येप्रकरणी 2 आरोपी अटकेत. कुर्ला अपघात प्रकरणी बस ड्रायव्हर संजय मोरेला 11 दिवसांची पोलीस कोठडी. 21 डिसेंबरपर्यंत राहणार पोलिसांच्या ताब्यात. मद्यप्राशन न केल्याचं स्पष्ट. संतप्त नातेवाईकांपासून वाचवण्यासाठी ड्रायव्हर संजय मोरेला टॅक्सीतनं आणलं कोर्टात. सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टाबाहेर चोख बंदोबस्त. मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 7 लाखांची मदत. राज्य शासनाकडनं 5 लाख तर बेस्टकडनं 2 लाख रुपये मिळणार. ईव्हीएम बद्दल बोलण्यापेक्षा आधी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा राजीनामा घ्या. गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा. खळं लुटणारा गावात आला होता. पराभव होत असल्याचं समजताच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात. सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला. कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरती मंदिर नसून मशीद असल्याचा दावा कोर्टानं फेटाळला. 48 वर्षांनी मिळाला न्याय. बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराविरोधात हिंदू आक्रमक. राज्यभरात हिंदू जनजागरण समितीनं काढले आक्रोश मोर्चे. पोलिसांना बाजूला करा. भारतातल्या बांगलादेशींना आम्ही शिल्लक ठेवणार नाही. नितेश राणेंची हिंदू आक्रोश मोर्चातनं हाक. जालन्यामध्ये तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या. 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं राहत्या घरी घेतला गळफास.